धिक्कार असो महाराष्ट्राचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो महाराष्ट्राचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो महाराष्ट्राचा धिक्कार असो धिक्कार असो महाराष्ट्राचा धिक्कार असो। मी 16 गाव पाणी योजनेच्या 6वा दिवस उपोषणाचा आहे। माननीय दत्ताभाऊ जगदाळे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि 16 गावच्या सर्व ग्रामस्थांचा त्यांना सपोर्ट आहे, सहकार्य आहे, परंतु आपल्या या महाराष्ट्र शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही। त्या निमित्ताने आज आम्ही सर्व 16 गावातील ग्रामस्थ महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करतोय आणि त्यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आता केलेलं आहे। या उपोषणास अद्यापही सरकारचा कुणीही प्रतिनिधी किंवा प्रशासनातला कुणीही अधिकारी या ठिकाणी येऊन भेट दिलेली नाही। त्या कारणाने या ठिकाणी 16 गावातील लोकांनी सरकारचा या ठिकाणी पुतळा उभा करून त्यांना जोडो मारो आंदोलन केलं आहे। शासनानं लवकरात लवकर याची दखल घेऊन 16 गावच्या उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्यावी, नाहीतर उद्याच्याला ह्याच ठिकाणी सरकारला ह्या पुढच्या झाडाला फाशीची सजा दिल्याशिवाय इथला 16 गावचा जो शेतकरी वर्ग आहे तो राहणार नाही। आणि तसंही नाही ऐकलं तर शासनाचं पुढच्या काही दिवसामध्ये धन करून शासनाचा निषेध नोंदवला जाईल। एवढी दखल शासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर 16 गावच्या उपसा सिंचन योजनेस मान्यता द्यावी आणि 16 गावच्या लोकांना, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे। 16 गावाच्या उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी या मागणीसाठी गेले 6 दिवस झाले या ठिकाणी मी 16 गावातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला आणि युवा वर्ग यांना बरोबर घेऊन उपोषणाला बसलेलो आहे। अद्यापपर्यंत शासन आणि प्रशासन यांनी या योजनेसंदर्भाच्या मंजुरीसंदर्भात काही माहिती दिलेली नाही किंवा कुठलीही प्रशासनाने या ठिकाणी भेट दिलेली नाही, कुठलीही माहिती देण्यास तयार नाही। 22 ऑगस्ट 2024ला प्रस्ताव मंत्रालयात गेलेला आहे, त्याचं पत्र आम्हाला अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, तथापि त्यावर काय कार्यवाही झाली या संदर्भामध्ये कोणती माहिती देण्यास शासन प्रशासन तयार नाही। त्यामुळं औंध आणि 16 गावातले ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि युवा वर्ग अतिशय आक्रमक झालेले आहेत। यापुढील काळामध्ये आंदोलनाची अधिक तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळं शासनानं गांभीर्याने याकडे पाहून लवकरात लवकर मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी आणि लवकरच अधिकाऱ्यांनी सुद्धा, संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपोषण ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे या संदर्भामध्ये माहिती द्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।